त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा बिगुल वाजताच राजकीय वातावरणाला वेग आला असून नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त स्वप्नील शेलार यांनी दिमाखात उमेदवारी अर्ज दाखल केला। सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे, सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे स्वप्नील उर्फ पप्पू शेलार हे स्थानिक पातळीवर लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात। स्वप्नील शेलार यांनी कोरोना काळात तसेच इतर संकटसमयी काळात सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून गावकऱ्यांना मोठी मदत केली आहे। तसेच त्र्यंबक नगरीत अनेक विकास कामे, सामाजिक उपक्रम आणि गरजूंसाठी सेवाभावी परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे। अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना स्वप्नील उर्फ पप्पू शेलार म्हणाले की गावातील गोरगरीब जनतेची मागणी आहे की त्यांच्यापर्यंत सहज पोहोचणारा, त्यांच्या अडचणींमध्ये नेहमी उपलब्ध असणारा आपल्या हक्काचा माणूस हवा। त्यामुळेच मी जनतेच्या आशीर्वादाने निवडणुकीत उतरलो आहे। ते पुढे म्हणाले की मलाच मतदान करा असे मी म्हणत नाही, आपला माणूस, हक्काचा माणूस, संकटात धावून येणारा माणूस याला मतदान करावे। त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे असे देखील ते म्हणाले। उमेदवारी अर्ज दाखल करताना हजारोंच्या संख्येने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने त्र्यंबक नगरी दणाणून गेली। या रॅली दरम्यान स्वप्नील शेलार यांनी मतदारांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले। कार्यकर्ते व समर्थकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। याबाबत अधिक माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त स्वप्नील शेलार यांनी दिली। या ठिकाणी मी प्रथम तर नागरिकांचा खूप खूप आभार मानेल आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी जनतेची मागणी आणि गावातील सर्व स्तरातून मागणी की पप्पू शेलार आम्हाला त्या ठिकाणी हवा आहे, त्यांच्या आग्रहास्तव मी आज या निवडणुकीचा फॉर्म भरतोय आणि प्रचंड असा जनसमूह हा कुठलाही हे न करता स्वयंपूर्तीने या ठिकाणी हजर राहिलेला आहे। आपण बघत असाल तर नक्कीच सांगतो का त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी, गोरगरीब जनतेसाठी आणि त्यांचे असणारे अडीअडचणीचे प्रश्न असो, दुकानं असो, मॉल असो, त्यांचे स्वतःचे पोटा पाण्याचे, कारण हा आदिवासी बहुल भाग आहे आणि यांचा जो विषय आहे तो सगळा हातावरचा आहे, तो सांभाळण्याचं मी काम करील। याआधी मी नगरसेवक म्हणून 2017, 2018ला उपनगराध्यक्ष म्हणून व 2019ला प्रभारी नगराध्यक्ष म्हणून मी काम केलंय। 1 महिन्याची मला संधी मिळाली होती। त्या संधीचं त्र्यंबककरांनी बघितलं असेल तर मी कशा प्रकारे त्याचं सोनं केलं। जर 5 वर्षाची संधी जर मला लाभली तर नक्कीच त्र्यंबकेश्वरचा इतका विकास सर्वांगीण राहील की जनता यापुढे सुद्धा विचार करेल का आपल्याला मतदान करण्यासाठी प्रत्येक प्रभागातून पप्पू शेलार सारखा उमेदवार तयार झाला पाहिजे। भविष्यात नगर प्रशासन सुधारण्यासाठी काय उपाययोजना असणार आहे आपल्याला? आता पुढे कुंभमेळा आहे, त्यामुळे कुंभमेळ्यामुळे अतिशय अल्प काळ मिळालेला आहे, पुढचा उशीर झाला। त्यामुळे प्रथमतः लोकांचे जे रस्ते जे आता बघितलं थोडं पाणी आलं तरी लोकांच्या घरात पाणी जातं आणि ते रस्ते 1.5 फूट खाली घेण्याचे मानस मी ठेवलेला आहे आणि त्या पद्धतीने निवडणूक लढायच्या आधीच मी त्याचा पाठपुरावा करून आपण बघाल टेंडर मध्ये 1.5 फूट रस्ता खणून नंतर त्याच्यावर, कारण लोकांच्या घरांना पायरी राहिलेली नाही, तर एक पायरी प्रत्येकाला घराला राहावी आणि हाय तो कुंभमेळा हा सुख जावा, कोणाच्याही घरादाराला हात लागू नये। गोरगरीब जनतेचा मग तो गरीब असो, श्रीमंत असो, मध्यमवर्गीय असो, सर्व सुख समाधानी राहावी हीच माझी त्र्यंबक राजाला प्रार्थना आहे आणि मला कामाचा अनुभव आहे आणि लोकांची माझी नाळ ही जर आपण बघितली तर मी माझं नाव जरी स्वप्नील शेलार आहे तरी मला पप्पू शेलार नावानेच ओळखतात आणि कोणी लहान 10 वर्षाचा मुलगा असो नाही तर 70 वर्षाचा मनुष्य असो, मला पप्पू भाऊ म्हणून किंवा पप्पू म्हणूनच आवाज येत आहे। ही जी त्यांची आपुलकी ही कायम तशीच बाधित त्यांची आपुलकी अशी कायम राहावी अशी सगळ्यांची इच्छा, एक हक्काचा आणि आपला माणूस त्यांना हवा आहे। त्यांच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव मी उमेदवारी अर्ज आज दाखल करतोय आणि मी त्र्यंबककरांना आवाहन करेल का आपण सुद्धा होतकरू सुशील आणि काम करणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी पाठवावं। आपण बघितलं असेल का त्र्यंबकेश्वर मध्ये आता बरेच गोष्टी अफवा असतात, काही असतं पण नाही, सगळ्या गोष्टी या सुरळीत पार पाडल्या गेल्या पाहिजे आणि या ठिकाणी माझं कम्युनिकेशन नगरपालिकेशी जरी 3 वर्षापासून निवडणूक नसली तरी माझे या ठिकाणी राहायचं आणि मी एवढंच सांगेल त्र्यंबक राजाला का माझ्या गोरगरिबाचं दुःख घरदार न तुटो आणि त्यांची उपजीविकेला किंवा त्यांच्या पोटावर पाय न पडो। भले नगराध्यक्ष मी झाल्यावर तर हे करणार आहे, पण नाही जरी झालो तरी त्यांचं हे सगळं बाधित राहो हीच मी त्र्यंबक राजाला प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून देखील आपण अनेक विकास कामे या ठिकाणी केले। कोरोना काळात देखील आपले कार्य उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगा? कोरोना काळ हा महामारीचा काळ होता, त्यावेळेस आपण म्हणाल का हे काम फक्त पप्पू शेलारने केलं,
तर ते सारं खोटं आहे. हे जे काम केलेलं आहे, हे आपण जो जनसमूह पाहू राहिला आहे, याच्यामध्ये 100 ते 150 कार्यकर्ते हे रस्त्यावर फिरत होते. पप्पू शेलार जरी एक माध्यम होतं, पण फिरणारे जे लोक होते ते प्रत्येक जण सेवा फाउंडेशन साठी काम करत होते. त्यामुळे मला श्रेय नकोय, ते श्रेय जे आहे ते ज्यांनी काम केले त्यांना मी प्रदान करतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या आग्रह खातीरच मी उमेदवारी अर्ज दाखल करतोय. यामध्ये माझं एवढंच म्हणणं आहे की आपण बघितलं असेल संकट काळामध्ये आणि कुठल्याही काळामध्ये सेवा फाउंडेशन ही कायम धावून येणार आहे, जीवाची पर्वा न करता. त्यामुळे सगळ्यांच्या मी जरी चेहरा त्यांचा असलो, शेवटी कुठेतरी एक आकार पाहिजे, तो आकार जरी मी असलो, पण माझं याच्यात योगदानापेक्षा त्या 150 कार्यकर्त्यांचं योगदान आहे. गायी असो, मासे असो, लोकांना 2 टाइमचं जेवण असो किंवा काही पोहोचवण्याचं काम हे मी केलेलं नाही, हे माझ्या सेवा फाउंडेशनच्या 150 जणांनी केलेलं आहे. आणि त्याचंच हे उत्तर आपल्याला नगराध्यक्ष म्हणून, नाही तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला ही संधी फॉर्म भरणं हे सुद्धा कुठं सुचलं नव्हतं. पण ती जी सेवा केली आहे आणि कार्यकर्त्यांनी जी ही संधी आणलेली त्याचं मी नक्कीच सोनं करीन. भाऊ, भारतीय जनता पक्षाचे आपण एकनिष्ठ कार्यकर्ते आहात. बरोबर. यावेळी आपल्याला पक्षाचा पाठिंबा किती महत्वाचा वाटतो? नाही, काय पाठिंबा फार महत्वाचाच आहे, परंतु आता आपण बघत असाल सगळीकडे अफवेंचा बाजार उडत आहे. परंतु लवकरच पार्टी योग्य तो निर्णय घेईल आणि योग्य त्या उमेदवाराला उमेदवारी देईल असं मला वाटतं. जाता जाता त्र्यंबकनगरीतील नागरिकांना काय संदेश द्या? नागरिकांना एवढाच संदेश देईल, आपला माणूस, हक्काचा माणूस आणि आपल्याला भेटणारा माणूस, याच लोकांना आपण मतदान करावं. भले मी असो, माझ्याबरोबर असणारे माझे कुठलेही दुसरे जरी नगराध्यक्ष पदाला उमेदवार उभे असतील, त्यात कोणीही असो, त्या सगळ्यांचं बघून आपण सगळ्यांनी ठरवावं, त्यांनाही मतदान करावं. पण जर आपल्याला सहजरित्या उपलब्ध होणारा माणूस जो नगराध्यक्ष वाटेल अशाला आपण मतदान करावं, मलाच करावं असं मी कधीच म्हणणार नाही. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.